लाडकी बहीण योजनेतून 26,34,000 महिला झाल्या अपात्र। आता या अपात्र का झाल्या, यामागे कोणते कारण आहेत? कारण अनेक महिलांना आपण पाहिलं की जून महिन्याअंतर्गत पैसे मिळाले नाहीत आणि त्यामुळे आम्ही पात्र असताना देखील आम्हाला लाभ का आला नाही, असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। आणि त्यातच आता राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून सर्व माहिती देण्यात आलेली आहे। आता या कोणत्या महिला अपात्र झाल्या आहेत, त्यांना पुन्हा पैसे मिळण्यासाठी काय करावे लागणार आहे, तसेच जुलै महिन्याअंतर्गत मिळणारा लाभ कधीपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असल्यास अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करून आपण याबाबतची सर्व सविस्तर माहिती आता घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची फेसबुक पोस्ट तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता। यामध्ये त्यांनी काय म्हटलंय तर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे। म्हणजेच की 26,34,000 अशा महिला आहेत की ज्यांनी अटी व निकषांमध्ये पात्र नसून देखील योजनेचा लाभ घेतलेला आहे, असे निदर्शनास आल्याचे आपल्या मंत्री महिला व बालविकास विभागाच्या यांनी सांगितले आहे। आता यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26,34,000 लाभार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2,25,00,000 पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजेच की लक्षात घ्या की ज्या आता अपात्र झाल्या आहेत त्यांचा लाभ आता थांबवला गेला आहे। आता यापुढे देखील त्यांना पैसे कसे मिळणार, तर त्याबाबत त्या काय म्हणल्यात ते देखील आपण पाहूया। तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26,34,000 या लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल। शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची, याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल। आता हे देखील झालं तरी यामध्ये पहा काय महत्त्वाचं सांगितलंय की जे 26,34,000 लाभार्थ्यांचे लाभ बंद केले आहेत त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा शहानिशा ऑफलाईन पद्धतीने सरकार करणार आहे आणि त्यामध्ये जे पात्र ठरणार आहेत त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळेच तुम्ही यामध्ये पात्र असल्यास तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर योजनेमध्ये पात्र आहेत, सर्व अटी व निकषांमध्ये बसत असाल, तर तुम्हाला पुन्हा एकदा योजनेचे पैसे जमा होतील। यासाठी तक्रार फॉर्म करण्याची देखील तुम्हाला गरज पडणार नाही। तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्यापर्यंत पैसे मिळाले का, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच योजनेबाबत तुम्हाला काय अपडेट पाहिजे आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।